नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. उन्हाळी वाळवणं करतोय. साबुदाणा बटाट्याचे पापड करूयात. पळी पापड हे आहेत, अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत. अचूक प्रमाणात हे पळी पापड तयार होतात. तर सगळ्यात आधी काय करायचं, 1 कप साबुदाणा घ्यायचा. आता हा मधुराज रेसिपीचा मेजरिंग कप आहे. कुठे कसं ऑर्डर करायचा लिंक ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबरची लिंकही आहे. फक्त ऑर्डर मेजरिंग कप्स टाका, म्हणजे तुम्हाला घरपोच कप पोचवायची सुविधा करण्यात येईल. बरं, असं काही नाही आहे, हेच कप वापरले पाहिजे. जे काही तुमच्याकडे प्रमाण असेल, वाटी असेल, बाऊल असेल, फक्त त्याच प्रमाणामध्ये ही रेसिपी फॉलो करा. तर इथे मी 1 कप साबुदाणा घेते. तर हे लगोलग स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाणा. यात जर कचरा माती वगैरे असेल तर ते निघून जाईल. 2 ते 3 वेळा तरी असं छान खळखळून धुवून यातलं पाणी निथळून घ्यायचं. चला, छानपैकी हा साबुदाणा धुवून घेतलाय मी. चला, आता 1 कप साबुदाणा आहे, तर यामध्ये आपण 6 कप पाणी घालणार आहोत आणि त्याच पाण्यामध्ये 3 तास तरी भिजत घालणार आहोत. आणि शेवटचा 6. दॅट्स इट. झाकण ठेवूयात आणि कमीत कमी 3 ते 4 तास हा साबुदाणा व्यवस्थित फुलवून किंवा भिजवून घेऊयात. चला, तर मग इथे साबुदाणा आता बरोबर 5 तास झालं मी पाण्यात भिजण्यासाठी ठेवला होता. आणि इथे बघाल, साबुदाणा छान फुललाय, टपोरा झालाय आणि आतपर्यंत पाणी शिरलंय, त्याच्या मऊ झालाय. आता या स्टेजला यामध्ये 1.5 टीस्पून मीठ घालायचं. मीठ इतकं लागणार आहे कारण पाणी यामध्ये भरपूर आहे. मिसळायचं, गॅस सुरू करायचं आणि याला एक उकळी काढून घेऊया. म्हणजे बेसिकली आता हे शिजण्यासाठी ठेवायचं. साबुदाणा इथे शिजत राहील तोवर आपण बटाटे तयार करूयात. तर 2 अगदी छोटू बटाटे घेतलेत. वजनाला विचाराल तर 100 ग्रॅम इथे बटाटे आहेत. म्हणजे 200 ग्रॅम जर साबुदाणा होता, 1 कप म्हणजे 200 ग्रॅम साबुदाणा, तर त्याच्या अर्धे म्हणजे 100 ग्रॅम बटाटा घ्यायचा. आता हा स्वच्छ धुवून घेऊयात. यावर जी काही माती असेल ती निघून जाईल. तर हे बघा, याला उकळी फुटायला सुरुवात झाली आहे. मध्ये मध्ये हे ढवळत राहायचं, जेणेकरून साबुदाणा बेसला चिकटला नाही पाहिजे. आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे याचं साल काढूयात. साल काढून झाले की लांब लांब असा बटाट्याचा किस करून घ्यायचा. आणि बटाटा किसत असताना आहे ना, मध्ये मध्ये तेही मिश्रण आपल्याला मिसळून घ्यायचं. आता हा तयार किस जो आहे हा सगळा घ्यायचा, इथे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा. आता हा एकदा धुवून झाला की यातलं पाणी काढायचं. आता पाणी निथळून घेतलं की पुन्हा हा किस स्वच्छ पाण्यामध्ये घालायचा. बेसिकली आपल्याला यातलं जितकं शक्य असेल तितकं स्टार्च काढायचं, म्हणजे पिवळसर रंग काढायचा, म्हणजे पापडीचा आपला साबुदाणा पापडीला रंगही छान येईल. आता हा किस पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये घालून पुन्हा एकदा धुवून घेऊ. आणि आपला बटाटा तयार होतोय तोवर इथे बघू शकाल तुम्ही, साबुदाणाही छान शिजत आला आणि हलकासा असा ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झाली. मस्त असा दुप्पट फुललाय साबुदाणा, शिजलाय. पण हा आणखी आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचा. अजून ट्रान्सपरंट होईपर्यंत, ट्रान्सल्युसंट होईपर्यंत शिजवायचं. आता पुन्हा एकदा या बटाट्यातलं पाणी काढूया. 2 ते 3 वेळा ही प्रोसेस करा, म्हणजे त्यातलं पिवळसर पाणी कमी होईल आणि आपल्या पापड्यांना रंग छान येईल. बटाटा 3दा मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलाय आणि तोवर इथे हा आपला साबुदाणा पण बघा छान शिजलाय आणि असं दाटसर हे मिश्रण झालंय. आता या स्टेजला यामध्ये काय करायचं, हे जे किस आहे आपला बटाट्याचा किस, यातलं जितकं शक्य असेल ना तितकं पाणी काढून घ्यायचं, पिळून घ्यायचा असा बटाटा. पाणी पूर्ण काढायचं शक्य होईल तितकं. आणि हे बटाट्याचे किस या पाण्यामध्ये घालूयात साबुदाण्यासोबत. पाणी पूर्ण असं दाबून पिळून घ्यायचं, शिजणाऱ्या साबुदाण्यात घालून घ्यायचं. आणि हे मिश्रण पुन्हा एकसंध करायचं. खाली चिकटलं नाही पाहिजे याची काळजी घ्या. बघा, बटाटा छान एकजीव झालाय. आता बटाटा घातला की फक्त 5 मिनिटं हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचंय. खूप नाही शिजवायचं, जेमतेम फक्त 5 मिनिटं.
बटाटाचा कीस घातला, फक्त 5 मिनिटं हे शिजवलं आणि इथे बघू शकाल हे सगळं मिश्रण असं एकसंध झालंय, घट्ट झालंय आणि छान याच्या आता आपण पापड्या करू शकतो. आता गॅस बंद करूया. हलकासा एक 5 मिनिटं गरम कढईतच हे मिश्रण ठेवायचं आणि मग आपण ताटलीवर किंवा एखाद्या कागदावर हे घालूया. चला आता हे पापड घालायला सुरुवात करूया. मी पॉलिथिनच अंथरले आहे, प्लॅस्टिकचा कागद आहे. प्रचंड हवा आहे आता, म्हणून मग चारही कोपऱ्यांवर काही ना काही कुंड्या वगैरे ठेवल्यात. आता पळी पापड घालतो तसं हे पापड्या घालून घ्यायचे. हे असं पळीभर मिश्रण घालायचं. तुम्हाला कितपत मोठं हवं त्या आकारात घालायचं. हे बघा बटाटा बघा काय सुरेख दिसतोय. हलकंसं घालून पसरवून घ्यायचं. बरं आता हे झालं आपलं तयार प्लेन पापडी. पण आता यावर हे ओलसर असतानाच यावर मी थोडे चिली फ्लेक्स घालते आणि थोडंसं जिरं देखील घालते. जिरं उपवासाला असायला नाही घातलं काही हरकत नाही, पण मी घालते. आता तुम्ही म्हणाल की मग जिरं आणि हे आधीच मिश्रणात का नाही मिसळलं, तर काय होतं ना, जिऱ्याचा हलकासा पिवळटपणा आणि हे चिली फ्लेक्स आहे ना याचा लालसरपणा त्या पापडीमध्ये उतरतो आणि मग पापडी अशी पांढरी शुभ्र नाही राहत, पिवळसर होते. ते टाळण्यासाठी पापडी तर पांढरी शुभ्र हवी पण चव पण हवी, म्हणून मग मी हे असं वर्ण ॲड करते. चला तर इथे 1 कप म्हणजेच 200 ग्रॅम साबुदाणा, 6 कप पाणी आणि 100 ग्रॅम बटाटे म्हणजे 2 पिटुकले बटाटे वापरून आपल्या 45 साधारण 3 ते 3.5 इंच व्यासाच्या साबुदाणा पापड्या तयार आहेत. त्या छान लागाव्यात, चवदार व्हाव्यात म्हणून वर्ण थोडे चिली फ्लेक्स देखील घातलेले आहेत, जिरं देखील घातलेलं आहे आणि कमाल दिसत आहेत. आता हे सुकवून घ्यायच्या. याच्या कड्या हलकाशा ड्राय व्हायला लागल्या ना की मग आपण उलटून घेणार आहोत. आता हे साबुदाणा पापड एक पूर्ण दिवस आणि रात्र हवेत सुकवून घेतले आणि असे कागदावरून काढले की उन्हात ठेवायचे आणि पूर्ण 1 दिवस कडकडीत ऊन दाखवून घ्यायचं, म्हणजे हे वर्षभर छान टिकतं आणि त्याला अजिबात बुरशी येत. साबुदाणा बटाट्याचे पळी पापड इथे छानपैकी उन्हामध्ये सुकवून झालेत, खूप सुंदर दिसतात, छान त्याला एक चकाकी येते. आता हे तळूयात. तेल छान असं कडकडीत तापलेलं हवं, नाहीतर ते फुलत नाही. बघा काय सुंदर फुललाय पापड. आहा, आता यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि हे टिश्यू पेपरवर ठेवूयात. हे ना लगेच उलटवायचे, नाहीतर काय होतं ना बळतात या पापड्या. हे बघा आहा मस्त फुलताय आणि एकसारख्या गोलाकार होत्या. या बात तेल निथळूयात. आणि हा बटाटा बघा सुंदर दिसतो. हा जो बटाटा आपण त्यामध्ये किसून घातलाय त्याची चव आणि चिली फ्लेक्स वगैरे हे मसाला छान दिसतो. हे बघा मस्त साबुदाणा फुललाय, कमाल दिसतात हे साबुदाणा बटाटा पळी पापड. हे चिली फ्लेक्स आणि हे इतके कमाल त्यावर उठून दिसतात. आणि साबुदाणा जो आपण घेतलाय ना तो एकूण एक साबुदाणा असा फुलून वर येतो, त्यामुळे ते दिसायला इतकं छान लागतं. आणि हे साबुदाणा बटाटा पळी पापड आहे ना एकदम हलके होतात, म्हणजे अगदी ओठाने पण चावू शकू ना इतके ते हलके होतात, कारण आपण साबुदाणा छान शिजवून घेतलाय, भिजवून घेतलाय. आहा, आणि हे पापडमध्ये हे असे टपोरे साबुदाणे फुलले ना की क्या बात आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त उन्हाळी पदार्थांसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.